अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे जरा रेडिओ वसुंधरा रेडिओ वसुंधरा। श्रोते हो, वसुंधरा वाहिनी 90.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करत आहोत वारी चैतन्याची। वारी चंद्रभागेला भेटलेला महासागर। सहभाग कीर्तनकार, प्रवचनकार, लेखक, व्याख्याते प्राध्यापक गोरक्षनाथ जगताप। प्रस्तुती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची। पंढरीची वारी जयाची फुली, पंढरीची वारी जयाची फुली, पंढरीची वारी जयाची फुली। वारी चंद्रभागेला भेटलेला महासागर। महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हणतात याचे उत्तर आबीर बुक्क्यात नावून निघालेल्या वारीत दिंड्या पताका घेऊन अभंगात दंग होणाऱ्या वारकऱ्याकडे पाहून मिळते। वारीकडे एकदा डोळे भरून पाहिल्याशिवाय ऊर भरून यायचाच नाही। डोंगर माथ्यावरून घाटातून वारी जेव्हा मार्गक्रमण करताना आपण पाहतो तेव्हा निसर्गाच्या हिरवाईनं नटलेले वसुंधरेच्या साडीला पांढरा शुभ्र पदर असल्याचं हृदयगम्य दृश्य अनुभवास येतं। जगातील सर्वच राष्ट्रांपैकी आणि भूमीपैकी महाराष्ट्राची भूमी संतभूमी म्हणून ओळखली जाते। कारण इथली गोदा, कृष्णा, कोयना, भीमा, इंद्रायणी झुळूझुळू वाहतच नाही, त्या खुळूखुळू बोलतात, वाहतात। इथं जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात। जगद्गुरू तुकोबांची चरणं ज्या मातीत उमटली तिथली माती ही विठ्ठलमय होते। महाराष्ट्रातील विभिन्नतेत एकता असून तो माळेत ओवला गेला ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांनी। या महाराष्ट्राचं आणि मराठ्यांचं अभंगत्व असंख्य स्वाऱ्या येऊनही टिकलं, कारण तुकोबांचे अभंग इंद्रायणीतून तरल्यामुळे। माणसाचं माणूसपण इथल्या सह्याद्रीतून घोघो वाहणाऱ्या वाऱ्यानं अभंग टिकवलं, कारण तो वारा तुकोबांच्या विनेतून झंकारत निघाला होता। इथल्या दऱ्याखोऱ्यांच्या खोल गर्तेतून जय जय रघुवीर समर्थ हा घनगंभीर मंत्रस्वर निघत होता। समर्थ रामदासांच्या चरणातल्या खडावांच्या आवाजानं अवघा महाराष्ट्र जागा झाला होता। जनाईच्या जात्यावरील ओव्यांनी इथल्या मातीत प्रबोधनाची पहाट फुटली होती। खरोखर एक काळ असा होता की अवघा महाराष्ट्र संत रसात नाहून चिंब चिंब भिजून गेला होता। संतांची ही भूमी महाराष्ट्र झाली होती। संतांची मांदियाळी पंढरपूरच्या महावाळवंटात विठ्ठल रखुमाईच्या गजरात दिंड्या पताका हाती घेऊन वैष्णवांच्या मेळ्यात नाचत होती। मराठ्यांचा किंबहुना त्यागाचे प्रतीक झालेला भगवा पंढरीच्या कळसावर उंच उंच चढाया लागला होता। आपेगावच्या विठ्ठलपंतांचं 16 वर्षाचं लेकरू 70 वर्षाच्या आजोबांची माऊली झालं होतं। तिकडे सज्जनगडाच्या परिसरात नव्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या हिरवाई जे जे आपणाशी ठाव होते ते दुसऱ्याशी शिकवून सकळ जनांना शाने करून सोडत होते, ते चिंता करतो विश्वाची म्हणणारे समर्थ रामदास। शक्य 1200 बारोत्तरे महाराष्ट्रातली गोदा, कृष्णा, भीमा वाहत राहिल्या त्या ज्ञानोबांच्या ओव्या घेऊन। नामदेवांचे अभंग पिऊन महाराष्ट्रावर पाऊस पडला मुळात भक्ती नावाच्या नक्षत्रांचा। म्हणूनच या भूमीत पिकं फुललं वारकऱ्याचं। याच संतांनी विश्वाला दिलेल्या अनेक दानापैकी एक ओजस्वी दान म्हणजे वारी। वारी हा अध्यात्माचा सुंदर वारसा संतांनी दिलेला आहे। त्यामुळेच महाराष्ट्र एकसंघ राहू शकला। आजही ते कार्य वारीमुळे घडत राहतं। संतांनी सुरू केलेली वारी ही जन्म मरणाची वारी चुकणारी आणि जो जे वांछिल तो ते लावो म्हणणारी होती। काळ बदलला तसं वारीचं स्वरूपही बदललं। भागवत धर्माचे स्थान अजूनही टिकू नये, नवे नवे ते उत्तरोत्तर अधिकच वाढते आहे। वारीत उच्च नीच हा भेद नसतो, जात धर्म याला थारा नाही। सकळांशी येथे हाय अधिकार हा भाव प्रत्येकाच्या हृदयी विराजमान असतो। कुणी कोणाला छळत नाही, या उलट या हृदयाची त्या हृदयी घातले या भावनेनं हृदय हे एकमेकांशी जोडतात।
सूत्रे मणिगणा येव याप्रमाणे प्रत्येक मनुष्य म्हणजे माऊली समान प्रत्येकात विठ्ठल आणि माऊली वसत असतात यावर वारकऱ्याचा प्रचंड विश्वास आणि श्रद्धा असते. त्यामुळेच वारीतल्या प्रत्येकाला माऊली म्हणून साद घातली जाते. वारीत अहंकाराला थारा नसतो. 1 लाख कमविणारा ही 100 रुपये कमावणाऱ्या वारकऱ्याच्या मांडीला मांडी लावून संत पंक्तीत जेवतो. उच्च नीचतेचे सर्वच पाश इथंच गळून पडतात. राजा व रंक हे एकाच पंक्तीत जेवतात. इथं रंक जेवतो तर राजा त्याला पोटभर वाढतो आणि त्याची पत्रावळीही उचलतो. केवढं हे आश्चर्य. उच्च नीचतेची दरी नाहीशी होते ती जय जय रामकृष्ण हरी या नामघोषात. या वारीत वसुधैव कुटुंबकमची संकल्पना रुजलेली असते. माणसा माणसातला भेद नाहीसा करणे, प्रेमवृद्धिगंत करणे हेच तर खरं वारीचं उद्दिष्ट ना. यातूनच वारकऱ्याला आत्मबोध घडतो. वारीत आल्यावर पिकलेल्या फळाप्रमाणे प्रत्येकाचा अहंकार गळून पडतो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, या भावक बोरकऱ्यांच्या उक्तीप्रमाणे वारीतला अनुभव असतो. भेटी लागी जीवा लागलीसी आस ही ओढ त्यात द्विगुणित होत असते. वारीमुळे जीवनदृष्टी विकसित होते. पर्वता एवढ्या दुःखालाही सामोरे जाण्याची हिंमत येते ती या वारीमुळे. आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. त्या दिवसापासून देव झोपतो आणि प्रबोधनी एकादशीला उठतो असा समज वारकऱ्यांचा. या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं. या काळात भक्ताने केलेले देवाचे काम देव उठल्यावर बघतो तेव्हा तो खुश होऊन जातो. उचलूनी घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला अशी त्या पांडुरंगाची स्थिती होते. पेरणीचे कामं उरकून वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतो. जाताना अनेक गावं लागतात. तिथल्या माणसांच्या भेटीगाठी होतात. वारीमुळे वारकरी माणसं वाचायला शिकतो. घरातलं धान्य शेतात पेरून पंढरीला विठ्ठल भेटीसाठी निघालेला वारकरी त्या विठ्ठलाला सांगतो की अरे देवा, मी पेरून दिलं ते उगवायचं की नाही ही माझी जबाबदारी नाही, ही तुझी जबाबदारी. त्यामुळंच देवावर सर्वात जास्त विश्वास जर कोणाचा असेल तर तो आहे शेतकऱ्याचा. कारण त्याच्या बऱ्याच गोष्टी देवाच्या भरोशावर आहे. पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दे हरी हेच त्या लाडक्या विठ्ठलाकडे प्रत्येक वारकऱ्याचं मागणं असतं. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हा तुकोबांचाही हट्ट हाच होताच ना. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे हे व्रत घेऊन वारकरी चालला नाही तर नवलच. बऱ्याच वेळेला वारीत चोरटे असतात पण वारकरी चोरटा नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खेड्यातली माणसं आपल्या पत्नीला कुंकवाचा करंडा आणि आबीर बुक्का स्वतःसाठी वारीहून परतताना सोबत घेऊन येतात. वारी म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटात होणारा जीवशिवाचा काला. इथं नदी सागराला भेटायला जात नाही, महासागरच नदीला भेटायला येत असतो. अद्भुत रम्य हा सुख सोहळा स्वर्गी नाही हे मात्र त्रिकालबाधित सत्य. वारकऱ्याचा पोशाख पांढरा शुभ्र असतो. तो त्याच्या शुद्ध डागरहित चारित्र्याचा प्रतीक असतो. त्या महावाळवंटात नाचताना तो वारकरी देहभान विसरलेला असतो. प्रत्येकाची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. नाचती वैष्णव भाई रे एकमेका आलिंगन देती रे ते नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वारी म्हणजे श्रुती आणि स्मृती यांचा मेळ असतो. वैष्णवांचा जनसागर व सर्व सुखाचे आगर यांचे एकमेकांना सप्रेम भेटणं म्हणजे वारी. वारीत कर्म असतं, कर्मकांड नाही. ज्ञान असतं, वृक्षता नाही. भक्ती आहे पण भोळसटपणा नाही. ज्ञान, भक्ती, कर्म, स्वर, ताल, लय यांचं भान ठेवून दुसऱ्यास देहभान विसरवयास लावून बेभान करणारं आनंद निदान म्हणजे वारी. इथे असते संतांची मांदियाळी, वैष्णवांचा मेळा. वारीत भेटतात तापहीन सूर्य आणि लांछनहीन चंद्र, चिंतामणीचे गाव आणि कल्पतरूचे आरव. जो वारीला जाऊन आला तो इतरांना निश्चित सांगतो पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. संतांच्या त्या हाकेला आपणही प्रतिसाद देऊ आणि वारीत सामील होऊया. बोला ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. श्रोते हो, आत्ताच आपण वारी चैतन्याची, वारी चंद्रभागेला भेटलेला महासागर हा कार्यक्रम ऐकलात. सादर करते होते कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, लेखक
प्राध्यापक गोरक्षनाथ जगताप. प्रस्तुती होती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल विठ्ठल पंढरीची वारी जयाची फुली. पंढरीची वारी जयाची फुली. पंढरीची वारी जयाची